आमच्या इथे एक पोरगा आहे, मस्त कॉमेडी व्हिडिओ त्यांनी बनवते. चांगलं 2 लाख फॉलोअर्स आहेत त्याचं. व्हायरल बिरल होत्यात व्हिडिओ, भारी आहे. आणि आता तर तो सिरियल पण करायला लागलाय. नाव काय घेणार नाही त्याचं, असंच XYZ म्हणून समजा. विषय काय आहे, आता माधुरी हत्तींचा विषय चालू होता. सगळा महाराष्ट्रभर व्हायरल झाला, म्हणजे जगभर प्रसिद्ध झाला ते विषय. महाराष्ट्रातली, कोल्हापुरातली, महाराष्ट्राच्या बाहेरची पण लोक सपोर्ट केल्यात. तर त्या भावानं काहीच केलं नाही. त्यानं पोस्ट टाकला नाही, व्हिडिओ नाही, स्टोरी नाही, काय नाही, काहीच केलं नाही. जसा ह्यो विषय मिटत आला, मिटल्यातच रहित होता विषय, तसा वंतारावाली येऊन गेली, भेटून भेटून गेलीत. त्या टायमाला त्याच दिवशी संध्याकाळी त्याने व्हिडिओ टाकला. माधुरी हत्तीला घेऊन गेली, असं प्राणी प्रेमी हे ते, प्राणी प्रेम लई दाखवला त्याने, लई दाखवला. आणि मी त्याला एक कमेंट केलो, भावा विषय मिटलाय, वंतारावली येऊन गेल्यात आणि झाले सगळं, मग तू आत्ता का व्हिडिओ टाकलायस? त्या भावानं मला डायरेक्ट रिपोर्ट मारलाय आणि ब्लॉक करून टाकला. का रे, एवढ्यालाच मिरची लागली तुला? मर्दा, असं असते व्हय कुठे? म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला जर मदत करायची होत नसली की नाही, आपल्या इथल्या माणसांची, आपल्या इथल्या लोकांची माणुसकी नसली की नाही तुमच्यात, करू नका. असं दिखावा करू नका तुम्ही. करायचं असलं मनापासून करायचं, नसलं करायचं करूच नाही. असं अवरवर दिखावा बिखावा करून काय उपयोग नाही हो, काय फायदा नाही. मग असं बळजबरी करून लोक, कोणतर 1000-2000 रुपये दिला असेल म्हणून तू व्हिडिओ टाकला असशील, खरं तुझा व्हिडिओ टाकून पण काय उपयोग नव्हता भावा. अपेक्षाच नव्हती तुझ्या व्हिडिओची, कशाला उगाच टाकलास?